तेव्हा बाबरीचा ढाचा हा तोडला, चेंबूर झोपडपट्टी मुक्त व्हायला पाहिजे होतं. ही खूप माझी मोठी चूक झाली. त्याला बोलवलं आणि माझ्या पायावरती दगड मारून घेतलं. हे बघितल्यानंतर मला सुद्धा वाईट वाटायचं की बाबा करायचं काय, कुठलं आंदोलन करायचं. तुकाराम काते तो पायात चप्पल न घालता फिरत होते. मी ते आंदोलन असं केलं की दोघंही उभं इथं जाऊन गटारामध्ये बसलो. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. व्हॉइस ऑफ शिवसेना, आवाज कोणाचा? शिवसेनेचाच. आपण सध्या एक पॉडकास्टची एक सिरीज काढत आहोत, ज्यामध्ये राजकारणातले जे महत्त्वाचे नेते आहेत ते माणूस म्हणून कसे आहेत याबद्दलही आपण थोडासा म्हणजे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर आपल्यासमोर आज आहेत चेंबूर विधानसभेचे उमेदवार श्री तुकाराम कातेजी. नमस्कार. 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 तर माझा पहिला प्रश्न असा आहे की राजकारण किंवा समाजकारण याबद्दल तुम्हाला गोडी कधीपासून लागली? खरं म्हणजे आम्ही चेंबूरचे सर्व रहिवासी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाने खूप प्रेरित झालो होतो. मी कामाला होतो तेव्हा डुक सोडा फॅक्टरीमध्ये काम करत असताना बाळासाहेबांच्या गोष्टी, तरुण एकदम होतो तेव्हा, तरुण असताना बाळासाहेबांच्या भाषणाचं आणि खास करून हिंदुत्वावरती बाळासाहेब जे बोलायचे त्यावरती आम्ही आकर्षित झालो बाळासाहेबांवरती. आणि तेव्हापासून आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन कामगारांचं नेतृत्व करायला लागलो पहिल्यांदा. जे कामगारांवरती होणारी अन्याय आणि कामगारांना होणारा त्रास, कामगारांना म्हणजे कधी बोनस भेटला नाही, कोणी पगार वाढला नाही, हे घेऊन आम्ही बाळासाहेब जसे अग्रेसिव्ह भूमिका घ्यायचे तशी अग्रेसिव्ह भूमिका घेऊन आम्ही त्या कामगारांसाठी लढायला चालू झालं. आणि तेव्हापासून मी राजकारणामध्ये पदार्पण माझं झालं आणि आम्ही राजकारण तेव्हापासून चालू केलं. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुमचा पहिल्यांदा संबंध कधी आला किंवा कशा प्रकारे संबंध येत गेला? बाळासाहेबांचा नाही माझा पहिला संबंध, मी खरं तुम्हाला सांगतो की अयोध्यामध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा बाबरीचा ढाचा हा तोडला आणि त्यामध्ये मी वरच्या टोकावरती, मी बाबरीच्या ढाच्याच्या टोकावरती होतो आणि माझ्या हातामध्ये ती पार होती. ती पार बाळासाहेबांनी पाहिली, म्हणजे पेपरमध्ये फोटो आले आणि हा कोण आहे तर हा तुकाराम आमचा शाखा प्रमुख आहे. तर आम्हाला मुंबईला यायला खूप त्रास झाला, परंतु ढाचा तुटल्यानंतर आम्ही मुंबईत आलो आणि पहिला बाळासाहेबांचा निरोप आला की तुकारामला मातोश्रीवरती बोला. आणि मी पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटलो जेव्हा बाबरीचा ढाचा तुटला. आणि बाळासाहेबांनी तेव्हा माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरीचा ढाचा तोडला असेल तर त्याचा मला अभिमान आहे असं बोलल्यानंतर मला पहिल्यांदा बाळासाहेबांनी बोलवलं आणि तेव्हापासून बाळासाहेबांचा एकदम लाडका शिवसैनिक म्हणून मी काम करत होतो. तर याच्याच पुढे मी हिंदुत्वाबद्दल थोडंसं उलगडण्याचा प्रयत्न करतो की हिंदुत्वाची परिभाषा जी आहे, आता प्रत्येकजण म्हणतो की हिंदुत्व माझं आहे, हिंदुत्व हे आहे, पण आपली जी परिभाषा होती, शिवसेनेची जी आधीपासून परिभाषा होती, त्या परिभाषेबद्दल, हिंदुत्वाच्या परिभाषेबद्दल थोडं सांगू शकाल का? हिंदुत्व हा खरं म्हणजे सर्वांना मदत करणारा धर्म आहे. ह्या धर्मावरती खूप काही लोक अन्याय करतात, परंतु हिंदू धर्म कोणावरती अन्याय करत नाही आहे. परंतु आमच्या भागामध्ये हिंदू मुस्लिमच्या राईट सारख्या व्हायच्या. त्या साईडला मुस्लिम, ह्या साईडला हिंदू असं परिसर होता आमचा. आणि जेव्हा हिंदूंवरती जेव्हा अन्याय झाला तेव्हा खरं म्हणजे आम्हाला बाळासाहेबांचा आदेशच होता की कुठल्याही हिंदूवरती अन्याय होऊ द्यायचं नाही. म्हणून आम्ही त्यामध्ये एकदम जीवाची पर्वा न करता आम्ही हिंदूंना वाचवण्यासाठी त्यामध्ये उतरलो आणि त्यामध्ये सक्सेससुद्धा झालो. हिंदूंचं रक्षण करायसाठी आमचा चेंबूरमधला घाटला गाव आहे. हा घाटला गाव हा त्या साईडला रेल्वेमध्ये आहे, रेल्वेच्या त्या साईडला मुस्लिम पट्टा आहे आणि इकडे हिंदू पट्टा. आणि हिंदूंना वाचवण्यासाठी आमचा जो घाटला परिसर आहे हा अग्रेसिव्ह होता, त्यामध्ये मीही होतो आणि आम्ही हिंदूंना तेव्हा वाचवलं आणि तेव्हापासून हिंदुत्व
हा आमचा संवाद झाला आणि त्या हिंदूंना रक्षणासाठी आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये पदार्पण करून काम चालू केलं. आता शिवसेनेबद्दल थोडंसं आता बोलतोय आपण, तर मी हा प्रश्न विचारू इच्छितो की 2.5 वर्षाचं हे जे सरकार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार तयार झालं आणि आधीचे जे नेतृत्व होतं, यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे फरक जाणवला आणि कशा प्रकारे हिंदुत्वाला आधी एवढं म्हणजे थोडंसं डावललं गेलं आणि आता परत आपण एक प्रयत्न करतोय पुन्हा एकदा हे करण्याचा, तो फरक थोडासा कळू शकेल का आपल्याला? खूप त्यामध्ये फरक आहे की 2.5 वर्षाचा पहिला सरकार आणि नंतर शिंदे साहेबांचा आलेला सरकार यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. माननीय एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत हे काम करताना खूप म्हणजे अग्रेसिव्हने काम करतात. मला एक लहानसं उदाहरण सांगतो की माझा मोठा हायस्कूल आहे, 4000 विद्यार्थी माझ्या हायस्कूलमध्ये आहेत, त्याचा मी अध्यक्ष आहे. मी माझी जे हायस्कूल आहे ते हायस्कूल नगरसेवक असताना बांधलं आणि घाईघाईने बांधले होते. 50-60 रूम बांधले होते आणि तिथे मराठी मुलांना शाळा नव्हती म्हणून ती शाळा काढली आम्ही. अतिशय सुंदर शाळा चालली, परंतु घाईघाईने बांधलेले स्ट्रक्चर हा नादुरुस्त झाला. बाजूला मोठा एक टावर झाला आणि त्या टावरमुळे त्या शाळेला त्रास झाला. मागचे मुख्यमंत्री त्यांना मी भेटलो की बाबा शाळा माझी पडायला आली आहे, तर आपण त्या शाळेसाठी काहीतरी करा. काहीतरी करा म्हणजे मला शाळा बांधून नव्हतं, आमच्या शाळेकडे तेवढं फंड होतं, आम्ही शाळा बांधू शकलो असतो. परंतु आम्हाला मुलं बसायला एक जागा पाहिजे होती. ती म्हणजे बाजूला एक मुंबई महानगरपालिकेची खाली झालेली शाळा होती. तर मी त्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं, पहिल्या मुख्यमंत्र्यांना की बाबा तुम्ही मला ती शाळा भाड्याने द्या, जेणेकरून माझी खाली शाळा आहे ती माझी मुलं सर्व त्या शाळेत जातील आणि मी माझ्या शाळा तोडून नवीन शाळा बांधू शकतो. परंतु त्याने मला असं उत्तर दिलं की तुकाराम, आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये प्रायव्हेट ज्या शाळा आहेत त्यांना मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे हे आम्ही देऊ शकत नाही, असं त्यांचं उत्तर आलं. आणि मी जर का शाळा पडली पावसाळ्यात किंवा काय झालं आणि मुलांना काय झालं तर मी पहिला आतमध्ये गेलो असतो, आमचे मुख्याध्यापक आतमध्ये गेले असते. म्हणून जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना मी सांगितलं की असं असं साहेब आहे. तर रात्री 1 वाजता माझी त्यांची भेट झाली. 1 वाजता रात्री त्यांनी तेव्हाचे कमिशनर इकबाल सिंग चहलजी त्यांनी रात्री 1 वाजता फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुकाराम काते माझे आमदार माझ्यासमोर बसलेले आहेत, त्यांचं हायस्कूल आहे चेंबूरला आणि ते चेंबूरला जे हायस्कूल आहे ते नादुरुस्त झालेलं आहे, ते केव्हाही पडेल आणि काहीतरी हादसा होईल, तर तुम्ही त्याचं बघा काय आहे ते. तर हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जर काय हादसा झाला आणि काही मुलांना विद्यार्थ्यांना लागलं ती जबाबदारी आयुक्त म्हणून तुमची आहे. असं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मुख्याध्यापकांचा मला फोन आला की साहेब इथे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सकाळी 7 वाजता आलेले आहेत. तर मी झोपेतूनच उठलो होतो, तसंच थोडा फ्रेश झालो आणि मी शाळेत गेलो होतो. ते बघितलं तर इकबाल चहलजी तिथे उपस्थित आहेत. तर त्यांनी बोललं की साहेब काय प्रॉब्लेम आहे साहेब, शाळा नादुरुस्त झालेली आहे, तुमच्या महानगरपालिकेची नोटीस मला आलेली आहे की तुम्ही शाळा खाली करा आणि कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करा. तर त्यांना मी सांगितलं की साहेब समोर एक शाळा आहे मुंबई महानगरपालिकेची, पक्की शाळा आहे, RCC शाळा आहे आणि तिचे रूमसुद्धा खाली आहेत, ती मराठी शाळा बंद पडलेली आहे, ती मला भाडे तत्वावरती तुम्ही द्या. त्यांनी कुठलाही विचार न करता 5 मिनटात ती शाळा मला दिली. त्यातले 20 रूम मला दिले आणि तिथे अग्रीमेंट ताबडतोब त्यांनी केला आणि मला ती शाळा दिली आणि मी शाळा तिथे चालू झाली. हा फरक आहे पहिल्या मुख्यमंत्र्यांचा आणि आताच्या मुख्यमंत्र्यांचा. विदिन 24 तासामध्ये तुम्हाला एक निर्णय कुठला तरी मिळाला. 24 तासामध्ये तो रात्री 1 वाजता फोन केला आणि सकाळी 7 वाजता ते आयुक्त आले आणि मला शाळा दिली.
हा मोठा फरक मला जाणवला आणि मग म्हणून मी शिंदेसाहेबांबरोबर आलो आणि आता त्यांच्याच पक्षात मी उमेदवार म्हणून तिथे काम करतो आहे. या सरकारच्या कामाबद्दलच आपण थोडंसं डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर लाडकी बहीण योजना ही जी आत्ता योजना काढली आहे, तर या योजनेबद्दल आपलं काय म्हणणं आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये महिलांसाठी याचा कसा प्रकारे उपयोग होतो आहे, किती महिलांना उपयोग होतो आहे? खूप छान योजना आहे आणि ह्या योजनेचा ज्या गरीब महिला आहेत, खास करून म्हणजे एकदमच गरीब आहेत, ज्यांच्या घरामध्ये एक टायमाचं अन्न होत नाही आहे, त्यांच्या मुलाबाळांना अन्न मिळत नाही, अशा महिलांसाठी ही योजना खूप चांगली आहे. आणि आमचा चेंबूर हा संपूर्ण भाग झोपडपट्टीने व्यापलेला आहे, भरपूर झोपडपट्टी आहे आणि अशा भागामध्ये ही लाडकी बहीण योजना खूप चांगली आहे आणि तिथल्या महिला खूप खुश आहेत की ही योजना आली. त्यांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी कधीही सरकारच्या मार्फत लाडकी बहिणीला एकही पैसा त्यांच्या खात्यामध्ये बँकेमध्ये त्यांचं खातं बँकेमध्ये नवीन उघडलं गेलं. कारण का काही महिला लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचं बँकेमध्ये खातंसुद्धा नाही आहे, परंतु ही योजना आल्यानंतर त्यांचं खातं उघडलं गेलं आणि त्यांना समाधान एवढंच आहे की आमच्या खात्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं पैसे एकनाथ शिंदे साहेबांनी भाऊबीज म्हणून आम्हाला दिलेले आहे. त्याबद्दल त्या महिला इतक्या खुश आहेत. महिला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्या ज्या महिला आहेत, ह्या भगिनी आहेत, त्या स्वतःसाठी कधी जगत नाही. त्या जगतात तर आपल्या लहान लहान मुलांसाठी जगतात. माझा मूल कुठेही उपाशी राहू नये म्हणून त्या घरकाम करतात, त्या कुठेतरी कामाला जातात, म्हणजे काही तर खडी कामावरती जातात, बिल्डिंगचं काम करायला जातात. अशा महिला, त्या महिलांना हे जे पैसे मिळालेले आहेत लाडकी बहिणीला अत्यंत खुश आहेत. आणि मला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी जी योजना आणलेली आहे, ही योजना लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणी ह्या आमच्यासारख्या भावांना 100% निवडून देतील अशी मला खात्री आहे. या लाडक्या बहीण योजनेमुळे समाजामध्ये जे काय सकारात्मक बदल होत आहेत, तर याच्याबद्दल म्हणजे आता मी थोडंसं सांगू इच्छितो की एका बहिणीने काय केलं की 1,500 रुपये जे मिळत होते त्याच्यातनं तिने घुंगरू विकत घेतले आणि टाळी वाजवते ना आपण, तर टाळी वाजवताना टाळ घुंगरू म्हणजे इथं ते लावायचे आणि व्यवसाय सुरू केला. तर अशा प्रकारेही लाडक्या बहिणी योजनेचा उपयोग ते करतायत. व्यवसायाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी हा खूप मोठा एक पाया असा मला वाटतो. तर याच्यापुढे आपण थोडंसं जाऊ इच्छितो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे आहेत यांच्याशी आपले संबंध सर्वप्रथम कधी आले, म्हणजे कुठं आपण गाठभेट झाली तुमची? 1982-84 बाबरीचा ढाचा जेव्हा पडला, म्हणजे तेव्हा पडला, तेव्हापासून माझं संबंध एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आलेला आहे. खरं म्हणजे मी तेव्हा मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिमची राईड झाली, तर मला पोलिसांनी अटक केलं होतं आणि मी 1.5 महिना कल्याणच्या जेलमध्ये होतो. 1.5 महिना म्हणजे त्यासाठी. आणि तेव्हापासून शिंदे साहेबांचं माझं संबंध झालं आणि मला तेव्हा सोडवलं एकनाथ शिंदे साहेबांनी. तेव्हापासून त्यांचं माझं जवळचं एकदम नातं आहे. आणि खूप म्हणजे तो जो एकनाथ शिंदे जे माणूस म्हणून अतिशय चांगले आहेत. समोरच्याच्या तोंडावरती बघून ह्याला काय पाहिजे हे ते ओळखतात, साहेबांना कळतं, असं त्यांना कळतं. असा जाणकार आम्हाला मुख्यमंत्री मिळाला आहे. खूप चांगलं आहे. कालच चेंबूरमध्ये ते आले होते आणि त्यांनी एक संतोषी मातेचं मंदिर आहे, ते मंदिर दिवाळीत आग लागली आणि ह्या दिवाळीमध्ये आग लागली आणि पुरा मंदिर जळून खाक झाला आणि त्यांनी मदतीचा हात पुढे करून हा मंदिर आपण बनवूया, कारण का आम्ही हिंदू आहोत आणि हिंदूंच्या मंदिराला जर असं होत असेल
तर ते बरं होणार म्हणून त्याने मदतीचा त्यांचा हात त्याने पुढे केलेला आहे. तर मतदारसंघातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलं आणि मेन म्हणजे तुमचा दृष्टिकोन काय आहे ह्या समस्या सोडवण्याकरता? खरं म्हणजे चेंबूरमध्ये आमच्या घाटला विलेज आणि खारदेवनगर आहे, साईडला सुभाषनगर आहे. ह्या मोठा प्रश्न त्यांचा होता की सरस्वती एक सोसायटी आहे, ह्या सोसायट्यांमध्ये जरासा पाऊस पडला तर एक मोठा नाला आहे सुभाषनगरचा, तो भरायचा आणि ताबडतोब लोकांच्या घरामध्ये पाणी जायचं. खास करून आमचे सीताराम नगरकर होते, त्यांच्या घरामध्ये पहिला पाणी आणि खालच्या तळामध्ये सुभाषनगर आणि आमचा खारदेवनगर घाटला आणि सरस्वती सोसायटी, बाणगंगा सोसायटी आणि ह्या त्या युरोका सोसायटी, ह्या सोसायटीमध्ये पाणी जायचं. हे बरेच दिवस आम्ही सहन केलं, कारण का तिथे 15 वर्ष आम्ही दोघं उभं आहेत. म्हणजे माझी मिसेस नगरसेविका होती, मी नगरसेवक तिथे होतो, परंतु पाणी काय जायचं कितीही प्रयत्न केलं तरी ते गटाराचं काम होत नव्हतं. एकदा कारण का तो गटर मोठा आहे, परंतु पुढे जाऊन त्या गटारामध्ये झोपड्या होत्या आणि पुढपर्यंत लोखंडे मार्गापर्यंत त्या झोपड्या होत्या आणि हे बघून महानगरपालिकेचे अधिकारी काहीच काम करत नव्हते, ना त्या झोपड्यांना हटवत होते, ना पाणी कुठे कमी करणं हे करत नव्हते आणि लोक माझ्यावरती नाराज होत होती. करू काय. मग आम्ही निर्णय घेतला माझ्या मिसेसने आम्ही की जर प्रशासक काम करत नसेल, मुंबई महानगर काम करत नसेल तर मोठा बाळासाहेबांनी आम्हाला हत्यार दिलेला आहे की आंदोलनाचा, तर आपण आंदोलन करावं. तर कसं आंदोलन करावं म्हणून आम्ही ते आंदोलन असं केलं की दोघंही उभं इथं जाऊन गटारामध्ये जाऊन बसलो आणि आंदोलन चालू केलं आम्ही गटारामध्ये बसून. आणि सकाळी आम्ही 7-7:30ला बसलो आणि ताबडतोब आयुक्तांचा पहिला फोन आला. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे त्यावेळचे महापौर सुनील प्रभू, स्थानिक सुनील प्रभू आणि डॉक्टर शुभा राहुल त्या महापौर होत्या. त्या ताबडतोब तिथे आल्या आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही ताबडतोब उपोषण सोडा, आम्ही गटारचं काम करू. मी त्यांना तेव्हा सांगितलं की आम्हाला लेखी द्या की हा गटर आम्ही बनवतो आणि पुढच्या झोपडे तोडून त्या झोपड्यांना कुठेतरी बिल्डिंगमध्ये जागा देतो, तरच मी हे उपोषण सोडतो, नाही सोडणार नाही. आम्ही दोघंही गटारात बसलो. त्यांनी नंतर आयुक्तांनी लेटर आणलं की हा नाला ताबडतोब आजच्या आज आम्ही चालू करतो आणि तेही नाला आम्ही RCC बनवतो. म्हणजे पहिला कसं दगडांचा विटांचा बनवायचं ना, नंतर त्यांनी RCC म्हणजे सळ्या आणि सिमेंटचं पक्का बनवायचं असं त्यांनी ते केलं आणि मग आम्ही उपोषण सोडलं. संध्याकाळी 5 वाजले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ताबडतोब JCP लावून झोपड्या तोडायला घेतल्या. त्या झोपड्यांना ताबडतोब शिफ्ट बिल्डिंगमध्ये केलं आणि तो नाला मोठा केला आज त्या सुभाषनगरमध्ये आणि घाटल्यामध्ये. आणि सरस्वती सोसायटी आहे त्यामध्ये पाणी तुंबत नाही आहे. असं हे आंदोलनचं बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं की तसं बाबासाहेब आंबेडकरनी सांगितलेलंच आहे की शिका, संघटित व्हा आणि समजा काम झालं नाही तर संघर्ष करा, हे बाबासाहेबांनी सांगितलेलंच आहे. त्याप्रमाणे ते केलं आणि ते सक्सेस झालं माझं. आणि तसंच आणखीन माझ्याकडे डोंगर आहेत, म्हणजे एक आरशेपचा डोंगर आहे बोलतात त्याला, BRCचा एक डोंगर आहे आणि एक विष्णूनगर, अशा 4 डोंगर आहेत. त्या 4 डोंगर म्हणजे आम्ही लोकांसाठी काय केलं आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर डोंगर असल्या कारणाने प्रेशरने पाणी वरती जात नाही आहे. तर तिथल्या आमच्या माता भगिनी डोक्यावरती हांडा घेऊन, आम्ही मुंबईत राहतो आहे पण डोक्यावरती हांडा घेऊन खाली येणार, खाली घेणार आणि वरती हांडा घेऊन जाणार. म्हणजे 1-1 किलोमीटर 1.5 किलोमीटर त्यांना चालायला लागायचं. हे बघितल्यानंतर मलासुद्धा वाईट वाटायचं की बाबा करायचं कुठलं आंदोलन करायचं. तर तसा मोर्चा भरपूर काढले, परंतु आंदोलन काय सक्सेस झालं नाही. मग शपथ घेतली की जोपर्यंत वरती डोंगरात पाणी जात नाही तोपर्यंत पायात चप्पल घालायचीच नाही.
अरे बापरे. आणि मुंबईवरचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक असा एकमेव आमदार तुकाराम काते जो पायात चप्पल न घालता फिरत होते. 14 महिने कंटिन्यूज मी पायात चप्पल न घातली नाही. काय सांगता? 14 महिने 14 महिने पायात चप्पल नव्हते, विदाऊट चप्पल. म्हणजे नागपूरच्या अधिवेशनमध्ये मी होतो आणि तेव्हा मुख्यमंत्री होते आमचे देवेंद्र फडणवीसजी. तर योगायोगाने मी इकडून आलो आणि ते तिकडून आले आणि त्यांनी मला पाहिलं तर ते मला तुकाराम काय रे पायात त्यांना पहिलं माहिती होतं की कोणीतरी आमदार बिगर चप्पलनी फिरतोय. तर त्यांनी मला पाहिलं, तुकाराम काय झालं, तो पायात चप्पल नाही घातली. मला साहेब प्रॉब्लेम आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये मी आमदार आहे, म्हणजे मुंबईमध्ये मी आमदार आहे, परंतु मुंबईसारख्या महानगरीमध्ये जे काही डोंगर आहेत त्या डोंगरामध्ये पाणी अजून जात नाही आणि तिथल्या आया बहिणींना खूप त्रास होतो आहे. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि तेव्हा अजय मेहता म्हणून आपले आयुक्त होते, त्यांनी फोन केला आणि अजय मेहतानं सांगितलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की हे तुकाराम काते आमदार माझ्यासमोर बसलेले आहेत, त्यांच्या पायात चप्पल नाही आहे, ते असंच अनवाणी पायाने फिरतायत. आज इथे आम्ही नागपूरला आहोत, पहिला दिवस आहे आणि आता आम्ही मुंबईला येतो आहे. मुंबईला यायच्या अगोदर तो जिथे बोलतो तिथे पाणी जायला पाहिजे असं त्यांना आयुक्तांनी सांगितलं. आयुक्तांनी काय केली जादू काय माहीत नाही. मी यायच्या अगोदर लोकांना वरती डोंगरात पाणी पोचलं होतं आणि ते पाणी पोचल्यानंतर रहिवाशीने मला चप्पल दिली घालायला. रहिवाशीने हा एक मोठं माझं आंदोलन होतं 14 महिन्याचं आणि लोकांना आजही डोंगरात पाणी जातोय. कुठल्या आया बहिणींना खाली पाणी घ्यायला येत नाही. पांजरापोळ, सह्याद्रीनगर, भारतनगर आणि विष्णुनगर असे 4 डोंगर आहेत. त्या 4ही डोंगरामध्ये पाणी आहे. 14 महिन्याचं तपच म्हणायचं. हे 14 वर्षाचा वनवास एक होता, 14 महिन्याचं तपच झालंय. वा. असं हे अजून एक. आणि चेंबूरमध्ये मला आज चेंबूर विधानसभेमध्ये मी काम करतोय, आज उमेदवार म्हणून तिथे फिरतोय आणि बघितल्यानंतर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी मला जाणवली. तर मला असं मनाला वाटतं की चेंबूर अतिशय आमचा सुंदर चेंबूर आहे. माननीय कैलासवासी शरदभाऊ आचार्य आमचे महापौर होते, या मुंबई महानगरपालिकेचे महापौर होते. त्यांनी अतिशय तेव्हा घोषणा केली होती सुंदर चेंबूर आणि हिरवं चेंबूर असं चेंबूरचं कायापालट त्यांनी केला होता. आजही चेंबूर सर्व तुम्हाला दिसेल तर सर्व चेंबूरमध्ये सर्वात जास्त मुंबईमध्ये झाडी कुठे असेल तर चेंबूरमध्ये आहे. कारण का तो भाग आहे तो प्रदूषणचा भाग आहे. तो तिथे आरशेप कंपनी आहे, तिथे HPCL, BPCL, टाटा कंपनी आणि इंडियन ऑइल अशा मोठमोठ्या कंपन्या आमच्या चेंबूरमध्ये आहेत आणि त्यामुळे प्रदूषण आमच्या चेंबूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर पहिल्यांदा माझी जर चेंबूरवासियांना प्रदूषणमुक्त करण्याची माझी इच्छा आहे की माझा चेंबूर हा प्रदूषणमुक्त व्हायला पाहिजे. दुसरं मला झोपडपट्टी मुक्त चेंबूर व्हायला पाहिजे. म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याला SRA तिथे राबवायचे आहेत. खरं म्हणजे 10 वर्ष जो आमदार आहे त्या आमदारांनी या 10 वर्षात चेंबूर झोपडपट्टी मुक्त व्हायला पाहिजे होतं. 10 वर्ष आमदारकी भेटणं हे मोठी भाग्याची गोष्ट आहे. 10 वर्षात आमदार होतो त्याला खूप काय मोठे अधिकार असतात. त्यांनी झोपडपट्टी मुक्त करायला पाहिजे होतं, परंतु त्या आमदारांनी काहीच चेंबूरसाठी केलं नाही आहे. 10 वर्ष ज्या झोपडपट्टीमध्ये काम चालू होतं त्या झोपडपट्टीचं काम त्यांनी बंद केलं. म्हणजे उदाहरण, मी ज्या झोपडपट्टीत राहतो, लहानाचा मोठा झालो, त्या झोपडपट्टीमध्ये आमदार नसताना मी LY आणलं SRAमधून. सर्व जे काय सरकारी जेवढी यंत्रणा होती तिथे राबवली आणि LY आणलं. अर्ध्या झोपडी मी तिथे खाली केली आणि बाकीची राहिली झोपडपट्टीने चेक द्यायला तिथला स्थानिक आमदार प्रकाश फातेबकर ह्याला आम्ही बोलवलं आणि सांगितलं की त्यांच्या हस्ते चेक देऊया. ही खूप माझी मोठी चूक झाली. त्याला बोलवलं आणि माझ्या पायावरती दगड मारून घेतला. त्याला बोलवलं, त्याला काय माहीत नाही, त्याचा ब्लड प्रेशर वाढला आणि त्यांनी लोकांना भडकवलं की ही चुकीची योजना आहे. कारण का त्याच्या विभागात आहे, त्याला बिल्डर भेटला नाही, बिल्डर आहे त्याला भेटला नाही, म्हणून त्याला बिल्डर भेटण्यासाठी ती योजना त्यांनी बंद पाडली. म्हणजे SRAच्या शिवोला जाऊन भेटला, सांगितलं ही अडचण आहे, ती अडचण आहे, ती अडचण आहे,
आणि प्रत्येक झोपडपट्टीमध्ये विरोधक असतात, ते विरोधक त्याला जाऊन भेटले आणि त्यांनी ते झोपडपट्टीचं काम बंद पडलं. आज जे लोक, अर्धे लोक बाहेर आहेत, अर्धे लोक तिथे आहेत आणि झोपडपट्टी पडायला आलेली आहे. कुठेही कधी हादसा होऊ शकतो. ह्याची जबाबदारी त्या माझे आमदारालाच आहे. तो आमदार जो आहे त्यालाच आहे, कारण का त्यांनी काम होऊ दिलं नाही, काम झालेलं त्याने काम बंद पाडलेलं आहे. असा आमदार पहिला 10 वर्ष चेंबूरला भेटला. खरं म्हणजे त्यांनी काम करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी काम केलं नाही आणि काम चालू झालेलं काम बंद पाडणारा आमदार तो आहे. म्हणून खरं म्हणजे तिथे झोपडपट्टी मुक्त असा चेंबूर मला करायचा आहे. म्हणून मी चेंबूरवासींना एवढंच आव्हान तुमच्यामार्फत मी करतो की तुम्ही तुमच्या जीवाभावाचा माणूस तुकाराम काते यांना आपण निवडून द्या. मी तिथे झोपडपट्टी मुक्त चेंबूर करेन, एवढंच ह्या प्रसंगी सांगतो. एक शेवटचं फक्त मी 20 तारखेला आता मतदान आहे, तर मतदानाची टक्केवारी वाढावी, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं, याकरता तुम्ही एकदा प्रेक्षकांना काही आवाहन करू इच्छिता तर तेही तुम्ही करू शकता, म्हणजे मतदान वाढण्यासाठी. चेंबूरच्या सर्व माझ्या नागरिकांना मी विनंती करेन की मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या 4 दिवस सुट्टी होती, म्हणून सर्व सुट्टीवरती गेले आणि मतदाराचा जो मतदान व्हायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही. म्हणून सर्वांना मी आव्हान करेन की ह्या वेळेला बुधवारी 20 तारखेला मतदान आहे. सर्वांनी आपला चेंबूरचा विकास होण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात मतदान करायला पाहिजे. सर्व जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आणि सर्व तरुण, आता नवीन पिढी आहे, त्या नवीन पिढीने तरुणांनी आपल्या जीवाभावाचा कोण आपल्यासाठी काम करेल अशा माणसाला आपण निवडून द्यायला पाहिजे. एवढंच आपल्यामार्फत मी त्यांना सर्वांना विनंती करतो. धन्यवाद सर. आपल्या सर्वांना आता एक ओळख निर्माण झाली असेल, एक कळलंही असेल की कशा प्रकारे हे काम होतं आहे आणि कशा प्रकारे काम व्हायला हवं. तर या दृष्टीने नक्कीच तुम्ही पण, मी सांगेल की मतदान करा. जास्तीत जास्त मतदानाचा टक्का आपला वाढणं गरजेचं आहे आणि आपण परत असंच भेटत राहूया. एक नवीन नेत्यांना आपण भेटून, त्यांच्याशी बोलून, त्यांचं ते व्यक्तिमत्व उलगडून थोडंफार समजण्याचा प्रयत्न करूया की कशा प्रकारे हे काम चालत आहेत आणि कशा प्रकारे आपण महाराष्ट्राचा विकास करू शकतो, महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी काम करू शकतो. तुमच्या एका मतानं बरंच काही होणार आहे. त्यामुळे प्लीज मतदान करा. धन्यवाद.